दर्शनाने साईबाबांनी तर तुम्हाला दिसेल 7व्या अध्यायामध्ये एक माणूस त्याच्याकडे आला होता, सुजून त्याचे डोळे लाल झाले होते. साईबाबांनी 5-7 बिब्बे घेतले, ते ठेचले आणि त्यांनी डोळ्यावर त्याच्या घातले, त्याला पट्टी बांधली आणि दुसऱ्या दिवशी ते डोळे स्वच्छ धुतले, त्याला स्वच्छ दृष्टी आली. तर हे सगळे चमत्कार आहेत ना, हे घडलेले आहेत. हा चमत्कार म्हणजे हा उपाय आपण करायचा नाही, त्याच्यात दिलेला आहे साई चरित्रामध्ये की तो साईबाबांचा हात होता म्हणून ते शक्य झालेलं आहे. म्हणजे ही शक्ती आहे, तुम्ही ती नाकारू शकत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की इतर संत जे आहेत किंवा इतर जे धर्म आहेत ते असे वागतात का हो? तो सांताक्लॉज येतो की नाही 25 तारखेला, त्याला बघितलंय का तुम्ही? नाही ना. पण तरी सुद्धा ती लोक सांगतात की सांताक्लॉज येणार सकाळी तुझ्या इकडे, तो खेळणं ठेवून जाणार आणि ते तेवढं ती श्रद्धा निर्माण करण्यासाठी केलेलं आहे आणि त्याच्यावर कोणी आक्षेप घेत नाही. तो सांताक्लॉज आहे, त्याला बघितलं नाहीये कोणी, पण तो आहे. ही श्रद्धा देवाच्या बाबतीत, सांता म्हणजे संत, ही श्रद्धा निर्माण व्हावी ही तळमळ त्यांच्या मनामध्ये असते, म्हणून हे घडतं आणि ते करतात. त्यांच्यावर का कोणी निर्मूलनवाले वगैरे काही बोलत नाही? जिथे बोलायला पाहिजे तिकडे तुम्ही जरूर बोला, अंधश्रद्धा नाहीच पाहिजे. पण तुम्ही श्रद्धा जर आमच्या हिंदुत्वाची नष्ट करायला लागला, त्याच्यावर घाव घालायला लागला, एखाद्याला जर तो चमत्कार घडला आहे आणि त्याचा प्रूफ आहे, तो लहान मुलगा आहे निरागस, मोठा माणूस असता भोंदूगिरी गेली तर त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवू. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की आम्ही ह्या श्रद्धा काही पाळायच्या नाहीत? उद्या आमच्या ज्या श्रीकृष्णाने जे करंगळीवर गोवर्धन उचलला ना, पुन्हा उचलला का त्यांनी? या सगळ्या घटना एकदाच घडलेल्या आहेत. ज्ञानोबांनी भिंत चालवली, मग काय करायचं? ट्रान्सपोर्ट बंद करायचं का? त्याला डोळे आले म्हणतात हॉस्पिटलची गरज काय, तिकडेच जा सगळे म्हणे. म्हणजे काय करायचं? ज्ञानोबांनी भिंत, मग त्या उबर बिबर सगळ्या बंद करूया आपण, नाही का? तसं नाहीये ते. म्हणजे त्यांनी असं नाही लिहिलं की इथे भिंत चालवून दिली जाईल. त्यामुळे ह्याच्यावर आघात करणं बंद करा. या सगळ्या श्रद्धा आहेत, या खऱ्या आहेत, या घटना घडतात. मला स्वतःला अनुभव आलेला आहे. 11 ऑक्टोबर 2011ला मी साईबाबांच्या एका भक्ताच्या ठिकाणी उभं होतो. त्यांच्याकडे 113 वर्ष एक फ्रेम होती. साई चरित्रामध्ये लिहिलंय की तुम्ही गुरूंच्या चेहऱ्याकडे नाही, त्याच्या पायाच्या अंगठ्याकडे बघायचं असतं, चरणांच्या. म्हणून मी तिकडे ध्यान लावून बसलो, तर त्या चरणांवरती मला स्वतःला रामाची आकृती दिसली, ती उमटली आणि अजूनही ती आहे. ती अजूनही आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्ही डीएम करा, मी सांगेन ती कुठे आहे, तुम्ही जा बघायला तिकडे. तिकडे 150 माणसं विटनेस होती. त्यावेळेला मला जी हालत झाली होती ती मला अजून कल्पना करवत नाही. अष्टभाव जागृत झाले होते माझे. प्रचंड ऑक्टोबर महिना, घाम थरथर कापलं, कंठ हे झाला, पाणी डोळ्यातनं आलं, सुचत नव्हतं, बोबडी वळली होती माझी तो राम बघून. त्या दिवशी दसऱ्याचा दिवस होता. काय मला झालं असेल सांगा? मी खोटं बोलत असेल तर तुम्ही मला जरूर डीएम करा आणि ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं मला जरूर कळवा.